नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे डॉक्टर राजकुमार राठोड, सहशिक्षक या पदावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लवळ क्रमांक 1 येथे कार्यरत आहे. आणि आज आपण नवीन घटक बघणार आहोत. त्या घटकाचं नाव आहे अपूर्णांकावरील क्रिया. यातील उपघटक आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी करणे, संख्या रेषेवर अपूर्णांक दाखविणे. तर आपल्याला हा घटक शिकल्याच्या नंतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज करता येईल. दैनंदिन जीवनात अपूर्णांकाच्या संबंध येणाऱ्या परिस्थितीत अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी करता येईल आणि संख्या रेषेवर अपूर्णांक दाखवता येतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बघणार आहोत अपूर्णांकावरील क्रिया. यापूर्वीच्या घटकामध्ये आपण बघितलेलं आहे अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय, अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर कशा प्रकारे करायचं, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण कसं करायचं. आणि आज आपण बघणार आहोत पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी करणे आणि संख्या रेषेवर अपूर्णांक दाखवणे. आता इथं पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज याच्यामधलं पहिलं उदाहरण आहे 5.1/2 अधिक 2.3/4. आता हे जे उदाहरण आहे आपल्याला दोन पद्धतीने सोडवता येतं. आपण इथं दोन्ही पद्धत आपण पाहूया. पहिली पद्धत म्हणजे बघा, आता हे 5.1/2 आहे, 5 पूर्ण संख्या आहे आणि इथं 2 ही पूर्ण संख्या आहे. 5 अधिक 2 त्याच्यानंतर 1/2 आणि 3/4 अशा प्रकारे आपण लिहून घेतलं. 5 आणि 2 झाले 7. आता इथे छेद 2 आहे आणि या ठिकाणी छेद 4 आहे. आता 2 जे छेद आहे इथं आपण छेद याचा 4 करून घेऊया. 4 छेद करण्यासाठी आपल्याला किती न गुणावं लागेल, 2 ला गुणावं लागेल अधिक 3/4. 7 अधिक बे 2 4 3/4. इथे बघा 7 अधिक छेद समान आहे, समान छेद जो आहे तो तिथे लिहून घेतला आणि अंशाची बेरीज केली. छेद समान असताना छेद जो समान आहे तो लिहून घ्यायचा, त्याच्यानंतर अंशाची बेरीज करायची. त्यानंतर इथं आला 7 अधिक 5/4. आता इथे 5/4 याच्यामध्ये अंशाधिक अपूर्णांक आहे. इथे आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आपल्याला रूपांतरण करता येईल. 4 1 4 उरला 1 1/4 म्हणजेच 7 आणि 1 8 पूर्णांक 1/4. अशा प्रकारे याचं उत्तर येईल 8.1/4. ही झाली पहिली पद्धत. याच्यानंतर दुसरी पद्धत. दुसऱ्या पद्धतीने हे उदाहरण कसं सोडवायचं हेच उदाहरण आपण घेऊया. याचं रूपांतर आपल्याला अंशाधिक अपूर्णांकात करून घ्यायचंय. यापूर्वी आपण शिकलात अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण कसं करायचं, तरी पण आपण बघूया. या संख्येचा छेदाचा आणि या पूर्ण संख्येचा गुणाकार करायचा. 2×5 = 10 आणि हे 1 11/2 अधिक याच्यानंतर बघा 2.3/4. इथे छेद 4 आहे, पूर्ण संख्या 8 आहे. 4 2 8 8 आणि 3 11/4. इथे बघा 11/2 आहे अधिक 11/4. याचा छेद आपण समान करून घेऊया. 11/2 2 ने गुणावे लागेल आपल्याला अधिक 11/4. 11 2 22/4 अधिक 11/4. इथे छेद समान आहे, समान छेद आपण छेदस्थानी लिहून घेतला आणि अंशाची बेरीज 22 अधिक 11 33/4. 4 8 32 4 8
32. 32 आणि उरला 1, बाकी 1, म्हणजे 8.1/4. इथे पण बघा 8.1/4 आणि 8.1/4. या दोनपैकी तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल ती पद्धत वापरून तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज याच्यामधलं दुसरं उदाहरण आहे 6.1/3 अधिक 2.1/3. आता जी मी तुम्हाला पद्धत सांगितली याच्यातली तुम्ही कोणतीही पद्धत वापरू शकता. 6 अधिक 2 ही पूर्ण संख्या घेतली अधिक 1/3 अधिक 1/3. 6 आणि 2 किती झाले? छान, शाबास, 8 अधिक छेद इथे समान आहे 1 अधिक 1, 8 अधिक 2/3 म्हणजेच 8.2/3. अशा प्रकारे या पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडविता येईल. दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला सोडविता येईल का? छान, बघूयात आपण सोडून. 6.1/3 अधिक 2.1/3. याचं अंशाधिक अपूर्णांकात आपण सुरुवातीला रूपांतरण करून घेऊया. साहित्रिक 18 आणि हे 19/3 अधिक 3 दोन्ही 6 आणि अंशाचा 1 7. छेद समान आहे, समान अंक लिहून घेतला. 19 अधिक 7. 19 आणि 7 किती झाले सांगा बरं? बरोबर, 9 7 16, 16शीला 6चा, आजच्याला 1, 1 आणि 1 2, 3 8 24, उरले 2, उरलेले 2 अंशाच्या ठिकाणी लिहून टाकायचे म्हणजे 8.2/3. अशा प्रकारे या दोन्ही पद्धतीने आपल्याला ही उदाहरणं सोडवता येईल. दोनपैकी तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही उदाहरण सोडवू शकता. याच्यानंतर आपण तिसरं उदाहरण बघूया. 5.1/5 अधिक 2.1/7. आता तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल त्या पद्धतीनं सोडवा. आपण इथं एक पद्धतीनं सोडून बघणार आहोत. इथे बघा 5 पूर्ण संख्या आहे आणि ही 2 पूर्ण संख्या आहे. 1/5 आणि दुसरा अपूर्णांक 1/7. 5 आणि 2 7, बरोबर, अधिक 7 1 7, तिरकस गुणाकार करून घ्या, अधिक 5 1 5, छेदाछेदाचा गुणाकार करा, 5 7 35, 7 अधिक 7 आणि 5 किती झाले? 12, शाबाश, 12/35. काय उत्तर आलं? 7.12/35. 7.12/35. अशा प्रकारे आपल्याला 5.1/5 अधिक 2.1/7 याचं उत्तर आलं. याची बेरीज आली 7.12/5. अशा प्रकारे तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज नक्कीच करता येईल. समजलं? छान. बघा, ज्याप्रमाणे आपण बेरीज
पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज पाहिली, त्याचप्रमाणे आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची वजाबाकी करायची आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची वजाबाकी करता वेळेस दोन पद्धतीने आपल्याला वजाबाकी करता येते. ज्याप्रमाणे बेरीज दोन पद्धतीने केली, त्याचप्रमाणे दोन पद्धतीने आपण वजाबाकी करूया. 3.2/5 वजा 2.1/7. येथे 3 ही पूर्ण संख्या आहे, वजाला वजा लिहिलं, आणि हे 2/5 वजा 1/7. 3 मधून 2 गेले, खाली राहिला 1 अधिक 7 दोन्ही 14 वजा 5 1 5 7 5 35. 1 अधिक 14 मधून 5 गेले, खाली किती राहिले? 9. बरोबर. 9 5 14 35, म्हणजेच 1.9/35. आता हेच आपण दुसऱ्या पद्धतीने कसं सोडविणार आहोत? अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतरण करून. बघा, 3.2/5 वजा 2.1/7. अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं तुम्ही शिकलात. सांगा बरं कसं करणार? छान. छेदाचा आणि या पूर्ण संख्येचा काय करायचा? गुणाकार. 5 त्रिक 15. 15 आणि अंश त्याच्यामध्ये मिळवायचा. 5 त्रिक 15. 15 आणि 2 17. छेद जे आहे ते लिहून टाकायचं. वजाला वजा. इथे पण असेच गुणाकार. 7 दोन्ही छेद लिहिला. 7 दोन्ही 14. 14 आणि हा मिळवायचा त्याच्यात. 7 दोन्ही 14. 14 आणि 1 15. आता बघा, तिरकस गुणाकार करा. 17 7 19. 17 गुणिले 7 याचा गुणाकार केला. 17 गुणिले 7. 7 7 49. 4 7 1 7. 7 आणि 4 11. आलं बरोबर? छान. वजा 15 गुणिले 5. 15 5 75. बघा गुणाकार करून. 15 गुणिले 5. 5 5 25 उरले 2. 5 1 5 आणि 2 7. छेद 5 7 35. आता 119 मधून किती वजा करायचे आहेत? 75. 119 वजा 75. 5 आणि किती 9. 5 आणि 4 9. 7 आणि किती 11. 7 आणि 4 11. छान, म्हणजे 44. 44/35. आता याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा बरं. छेद लिहून टाकला. 35 1 35. 35 दोन्ही 70 मोठे व्हायले, म्हणून 35 1 35. 35 आणि किती 44. 35 आणि 9 44. किती आलं उत्तर? 1.9/35. छान. इथं किती आहे? 1.9/35. दोन्ही पैकी तुम्हाला जी सोपी पद्धत वाटते ती पद्धत वापरून तुम्ही ते उदाहरण सोडू शकता. 7.1/2 वजा 3.1/5. 7.1/2 वजा 3.1/5 याची आपल्याला वजाबाकी करायची आहे. बघा बरं कसं करता येईल? हा छान. 7 वजा 3 अधिक 1/2 वजा 1/5. 7 मधून 3 गेले, खाली किती राहिले? 4. गुड. 5 1 5. तिरकस गुणाकार करून घ्या. वजा 2 1 2.
5 दोन्ही 10, 4 अधिक 5 मधून 2 गेले, खाली राहिले 3/10 म्हणजे 4.3/10. आता दुसऱ्या पद्धतीने कसं करता येईल? अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करून 7.1/2 वजा 3.1/5. अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा. छान. 7 दोन्ही 14 आणि 1 15/2 वजा 5 त्रिक 15 आणि ते 16/5. 15 पाचे 75 वजा 16 दोन्ही 32, 5 दोन्ही 10, 75 वजा 32/10. आता याची वजाबाकी करूया. 5 मधून 2 गेले, नाही तर तुम्ही अशी उभी मांडणी करून करू शकता. 5 मधून 2 गेले, खाली राहिले 3 आणि 7 मधून 3 गेले, खाली राहिले 4. किती आलं? 43. शाबास. 43/10. आता हे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण झालंय. आता आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये याचं रूपांतरण करायचंय. कसं करता येईल? छेद 10 10 10 चोक 40. 10 पाशी 50 मोठे व्हायले म्हणून आपण लहान असणारा अंक घेतला. 10 चोक 40. किती उरले? 3. जे उरलेलं आहे ते अंशामध्ये मांडून टाका. म्हणजे काय उत्तर आलं आपलं? 4.3/10. आलं लक्षात तुमच्या? छान, अतिशय सुंदर. नक्कीच तुम्हाला समजलं असेल. आता हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक जे आहे याचं यावरील आपण आता शाब्दिक उदाहरण बघणार आहोत. दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला याची गरज पडत असते. आता इथे एक शाब्दिक उदाहरण दिलेलं आहे. सुयशने 2.1/2 किलोग्रॅम, किती? 2.1/2 किलोग्रॅम आणि आशिषने 3.1/2 किलोग्रॅम साखर आणली. तर दोघांनी मिळून किती साखर आणली? दोघांनी मिळून. मिळून म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? बेरीज करावं लागेल. म्हणजे आपल्याला एखादं शाब्दिक उदाहरण दिलं तर त्याची बेरीज करायची की वजाबाकी करायची हे आपल्याला अगोदर बघावं लागेल. मिळून म्हटलंय म्हणून आपल्याला मिळवायच्या त्या दोन्ही गोष्टी. सुयशने आणलेली साखर 2.1/2 म्हणजे 2.5 किलो. आशिषने आणलेली साखर 3.1/2 म्हणजे 3.5 किलो. हे काय करायचे आपल्याला? मिळवायचे. 3.1/2. आणि साखरेचा भाव 32 रुपये प्रति किलो असेल तर साखरेची एकूण किंमत किती? आपल्याला अगोदर काय करावं लागेल? दोघांनी आणलेली किती साखर आणली हे बघावं लागेल आणि प्रति किलो भावानं त्याला गुणावं लागेल. म्हणजे आपलं उत्तर इथे येईल. बघा, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आत्ताच आपण सोडले. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज 2 अधिक 3 अधिक 1/2 अधिक 1/2 2 आणि 3 5 अधिक छेद समान आहे 1 अधिक 1 5 अधिक 2/2 बे 1 बे म्हणजेच 5 अधिक 1 बरोबर 6 किलोग्रॅम. 6 किलोग्रॅम म्हणजे दोघांनी मिळून 2.5 किलो आणि 3.5 किलो. म्हणजे ती 2 आणि हे 3 झाले 5 आणि हे अर्धा. 2 आणि 3 हे झाले 5 आणि हे अर्धा आणि हे अर्धा 1 म्हणजे 5 आणि 1 6 किलो. म्हणजे दोघांनी मिळून किती साखर आणली? 6 किलो. आता साखरेचा भाव 32 रुपये प्रति किलो. बघा, 1 किलोग्राम कितीला? 32 रुपयाला. तर 6 किलोग्राम कितीला? काय करावं लागल? गुणाकार करावा लागल. बरोबर, याचा गुणाकार करा. 32 गुणिले 6 6 दुनी 12 12शीला 2चा हातच्याला 1 6 18 आणि 1 19 192 काय रुपये. 192 रुपये.
म्हणून तुम्हाला लिहिता येईल, काय लिहिता येईल, म्हणून साखरेची एकूण किंमत 192 रुपये होईल. शाबाश, आलं लक्षामध्ये. अशा प्रकारे आपल्याला शाब्दिक उदाहरण, बेरजेवरचं शाब्दिक उदाहरण सोडवता येईल. याच्यानंतर आपण बघूया वजाबाकीवरचं शाब्दिक उदाहरण. इथं उदाहरण दिलेलं आहे. आराधनाने आपल्या परसबागेत 2/5 भागात बटाट्याची लागवड केली. बटाट्याची लागवड 2/5 भागात. कशाची लागवड केली? बटाटा. आणि 1/3 भागात पालेभाज्याची लागवड केली. त्याच्यानंतर पालेभाज्याची लागवड किती भागात केली? 1/3 भागात पालेभाज्याची लागवड केली. आणि उरलेल्या भागात वांग्याची लागवड केली. तर त्यांनी वांग्याची लागवड किती भागात वांग्याची लागवड केली? बघा, बटाट्याची आणि पालेभाज्याची लागवड त्यांनी अनुक्रमे 2/5 आणि 1/3 भागात केली. आणि उरलेला जो भाग आहे त्याच्यात वांग्याची लागवड केली. म्हणजे या दोघांची आपल्याला अगोदर बेरीज करावं लागेल. 2/5 अधिक 1/3 आणि उरलेला भाग कोणता? वांग्याची लागवड केली. वांगे लागवड हा सगळा एक भाग पकडूया आपण. एक भाग आहे. या एक भागामध्ये 2/1 पैकी या 2/5 भागामध्ये बटाट्याची लागवड केली. 1/3 भागामध्ये पालेभाज्याची लागवड केली. आणि वांग्याची लागवड किती भागात केली? इथे बघा, 3 दोन्ही 6 अधिक 5 5 5 त्रिक 15 म्हणजेच 11/15 होते. इथे 11 6 5 11/15. 11/15 भागामध्ये बटाटा आणि पालेभाज्याची लागवड केली. किती भाग आहेत सगळे? 15. सगळे भाग किती आहेत? 15. म्हणजे बघा, एक भागामधून 11/15 हा भाग वजा करायचा आहे. 15 × 15 वजा 11/15. 15 मधून 11 गेले, खाली किती राहिले? 4/15. म्हणजे 4/15 भागामध्ये त्यांनी वांग्याची लागवड केली. म्हणून उत्तर काय येईल आपलं? म्हणून आराधनाने 4/15 भागात वांग्याची लागवड केली. अशा प्रकारे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं आपल्याला वजाबाकीवरचं उदाहरण सोडवता येईल. संख्या रेषेवर अपूर्णांक दाखवणे. आता आपल्याला संख्या रेषेवर अपूर्णांक दाखवायचा आहे. एक स्केल आहे. ही एक स्केल घेतलेली आहे. या स्केलमध्ये एक फूटपट्टी आहे. 30 सेंटीमीटरची ही पट्टी आहे. इथं नमुन्यासाठी आपण 10 सेंटीमीटरची एक पट्टी घेतलेली आहे. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये 1 सेंटीमीटरमध्ये एक असे 10 भाग आहेत. म्हणजेच मिलीमीटर. 10 मिलीमीटरचा 1 सेंटीमीटर असा भाग होतो. म्हणजेच 1 सेंटीमीटरमध्ये किती भाग आहेत? 10. इथे बघूया, 4/10. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा प्रकारचे 10 भाग आहेत. आणि 10 पैकी 4/10 हा आपल्याला याच्यावर दाखवले आहे संख्या रेषेवर. कसं दाखवता येईल? म्हणजेच हे हा 1 2 3 आणि 4 बघा. आणि हे 10 मिलीमीटर बरोबर 1 सेंटीमीटर. याचे किती भाग आहेत? हे 10. हा 5 नंबरचा भाग, म्हणजे चौथा भाग घेतला आहे. 10 पैकी चौथा भाग. म्हणून आपण लिहितो 4/10. आता इथे 3.7/10
हे कसं दाखवावं लागेल? 3 पूर्ण संख्या, 3 पूर्ण. आता हा 1 पूर्ण झाला, हा 2 पूर्ण झाला आणि हा 3 पूर्ण झाला. 3 पूर्णांक, 3 पूर्ण म्हणजे 3 आणि 4च्या मध्ये ती संख्या असणार आहे. 3 पूर्ण याच्यामध्ये कितवा भाग आहे? 10 पैकी 7वा भाग. आता 3 आणि 4चे किती भाग आहेत? सगळे 10 भाग. 10 याच्यानंतर बघा 1 2 3 4 5 6 आणि 7, म्हणजे हे 3 पूर्ण भाग झाले आणि हा 10 पैकी 7वा भाग. म्हणजे अशा प्रकारे या स्केलवर आपल्याला असं दाखवता येईल 3 व 4 मधले 10 समान भागापैकी 3च्या पुढची ही 7व्या भागावर आपण अशी खून केलेली आहे. म्हणजेच या संख्या रेषेवर किंवा या पट्टीवर आपण 3.7/10 हा अंक या ठिकाणी दाखवू शकतो. म्हणजे आपल्याला काय सांगता येईल? एखादा अपूर्णांक संख्या रेषेवर दाखवायचा असेल तर संख्या रेषेवर प्रत्येक एककाचे अपूर्णांकाच्या छेदा इतके समान भाग करावे लागतील. संख्या रेषेवर अपूर्णांक दाखवणे, संख्या रेषेवर अपूर्णांक दाखवणे. इथं खाली एक संख्या रेषा दिलेली आहे आणि आपल्याला खालील संख्या रेषेवर प्रत्येक एककाचे 3 समान भाग आपण केलेले आहेत आणि याच्यावर आपल्याला 2/3, 4/3 आणि 7/3 हे अपूर्णांक दाखवायचे. कसे दाखविता येतील? बघा 3 केले याचे. आता 2/3, 3 भाग आहेत ऑलरेडी आणि 0, 1 आणि 2, म्हणजे इथं काय आला? 2/3. 4/3, आता बघा 1 2 1 2 3, हे तर 4/3. 5 6 7/3. या संख्यारेषेवर आपण ए आणि बिंदू घेतलेले आहेत आणि आपल्याला त्या संख्यारेषेवर कोणता अपूर्णांक आहे हे आपल्याला दर्शवायचे आहे. येतील का दर्शविता? छान. बघा बरं, आता पहिली जी संख्यारेषा आहे याचे किती भाग केलेले आहेत? 0 ते 1 6 भाग केलेले आहेत. किती भाग केलेले आहेत? 6. म्हणजे छेद किती येणार आहे याचा? 6. आता ए च्या ठिकाणी बघा 0 1 हा 1/6, 2 3 4 आणि हे 5/6, म्हणजे 6 पैकी 5वा भाग घेतला म्हणजे 5/6 आलं. आता इथे बघा 6/6, इथे 7/6, 8/6, 9/6 आणि 10/6. त्याच्यानंतर 11/6, 12/6. म्हणजे पहिली जी संख्या रेषा आहे ए बिंदू आहे 5/6 यांना आपण दर्शवलाय आणि बी हा जो आहे कोणता अपूर्णांक येईल तिथं? बी च्या ठिकाणी 10/6 हा अपूर्णांक येईल. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरची संख्या रेषा बघा किती भाग केलेत अगोदर आपल्याला बघावं लागेल. आता ही रेषा आहे संख्या रेषा, याच्यावर हा जो ए बिंदू आहे आणि हे बी बिंदू आहे याच्यावर कोणता अपूर्णांक आहे हे आपल्याला बघायचं आहे. या प्रत्येक भागाचे एकक म्हणूया 5 भाग केलेले आहेत. 1 2 3 4 आणि 5 0 5. आता या ठिकाणी ए च्या ठिकाणी आणि बी च्या ठिकाणी कोणता अपूर्णांक येणार आहे आपण बघणार आहोत. 5 भाग केलेत याचा अर्थ छेद 5 आला. 0 1 2 3. ए च्या ठिकाणी कोणता आला? 3/5. त्याच्यानंतर बी च्या ठिकाणी बघा 5 हा ऑलरेडी छेद आहे. 3 4 5 6 आणि 7 7/5. शाबाश. आता या ठिकाणी तुम्हाला करता येईल का? खालील संख्या रेषेवर एका एककाचे किती भाग केलेत? 3 भाग केलेत म्हणजे छेद इथं 3 येणार. बी बिंदू आहे इथे बघा
1 1 2 3 4 5 6 7 एका एककाचे इथे 7 भाग केलेले आहेत, म्हणजे 7 हे एकक येणार आहे. इथं छेद किती येणार आहे? 7. आता बी च्या ठिकाणी बघा 1 2 3 3/7. याच्यानंतर बघा ये हा बिंदू छेदस्थानी 7 लिहिलं. 1 2 3 4 5 6 आणि 7 8 9 10 10/7. बी च्या ठिकाणी किती येईल? 3/7 आणि याच्या ठिकाणी 10/7. अशा प्रकारे आपल्याला ए व बी बिंदू याचे अपूर्णांक संख्या रेषेवर दाखविता येतील. आता आपल्याला अशा प्रकारे तुम्हाला संख्या रेषा काढून त्याच्यावरील अपूर्णांक लिहिता येतील. आपण प्रयत्न करूया, नक्कीच तुम्हाला लिहिता येतील. आता ही एक आपण संख्या रेषा काढलेली आहे. ही संख्या रेषा काढली. याचे 1 2 3 4 एकक केली. आता इथं आपण नाव देऊया 0 1 2 3. 0 1 2 3 3 भाग केले. आता प्रत्येक एककाचे एक 2 3 4 4 4 भाग केले. 1 2 3 4 1 2 3 4 4 4 भाग केले. आता आपल्याला या संख्या रेषेवर अपूर्णांकाची अनेक अशी उदाहरणं तयार करता येतील. कशा प्रकारे बघा. आता याचा छेद किती असणार आहे? 4. आता या पॉईंटचं आपल्याला करायचं आहे, म्हणजे 1/4. येथे 2/4 3/4 4/4 4 1 4 म्हणजे इथे 1 आला. 5/4 6/4 7/4 8/4 4 2 8 9/4 10/4 11/4 12/4 4 3 12. म्हणजे पूर्ण संख्या रेषा जी आहे, संख्या रेषेवरचे पूर्ण अंक आपल्याला अपूर्णांकाच्या स्वरूपामध्ये लिहिता येतील. आता ही संख्या रेषा बघा. या संख्या रेषेवर आपल्याला 3/5 आणि 6/5 हे अपूर्णांक दाखवायचे आहेत. ही संख्या रेषा आहे 3/5 आणि 6/5. याचा अर्थ एका एककाचे किती भाग केले असतील? शाबाश, 5 भाग केले असतील. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 0 1 2 3 4. आता आपल्याला 3/5 दाखवायचे आहे. 0 1 2 3 5 पैकी हा तिसरा भाग घेतला. 6 म्हणल्यावर 3 4 5 आणि हा 6 6/5. आता इथंच आपल्याला दुसरा अंक 3 पूर्णांक समजा 3 पूर्णांक 2/5 हा अंक आपल्याला दाखवायचा आहे. कसं दाखविणार सांगा बरं? छान. 3 पूर्ण संख्या, याच्या पुढचा हे 3 पूर्ण संख्या आणि 5 पैकी कितवा भाग? दुसरा भाग. पहिला आणि दुसरा म्हणजे 3 पूर्णांक 2/5 म्हणजे 3 आणि 4 मधला हा 2/5. अशा प्रकारे पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये सुद्धा आपल्याला संख्या रेषेवर अपूर्णांक दाखविता येईल. म्हणजे आजच्या पाठामध्ये आपण काय बघितलेलं आहे? पाठ्य घटकामध्ये पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज करणे, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची
वजाबाकी करणे, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे शाब्दिक उदाहरणे सोडवणे, बेरजेवरील आणि वजाबाकीवरील आणि संख्या रेषेवर अपूर्णांक दाखवणे. ते पण घेऊन द्या ना मला. आता इथं पुनरावलोकन आणि सराव यासाठी तुम्हाला काही उदाहरणं दिलेली आहेत. घेऊन द्या. पहिलं उदाहरण आहे 3.1/5 अधिक 2.1/3. हे उदाहरण तुम्हाला सोडवायचं आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे, हे बेरजेवरचं उदाहरण आहे. दुसरं वजाबाकीवरचं उदाहरण आहे 1.1/8 वजा 6.1/10. हे वजाबाकीवरचं उदाहरण तुम्हाला सोडवायचं आहे. आणि त्याच्यानंतर एक शाब्दिक उदाहरण मी दिलेलं आहे. शाब्दिक उदाहरण असं आहे, महेशने 3.1/2 किलोग्रॅम सफरचंद आणले आणि सुरेशने 4.1/2 किलोग्रॅम सफरचंद आणले. तर दोघांनी मिळून किती सफरचंद आणले? काय करावं लागेल तुम्हाला इथे? छान बेरीज करावी लागेल. आणि सफरचंदाचा भाव 60 रुपये प्रति किलोग्रॅम असेल तर सफरचंदाची एकूण किंमत किती? म्हणजे जे आलेलं उत्तर आहे, दोन्हीची बेरीज आहे, तेवढे किलोग्रॅम ते सफरचंद आणतील आणि त्याला 60 ने गुणावं लागेल, म्हणजेच त्या सफरचंदाची एकूण किंमत मिळेल. यानंतर संख्या रेषेवर 3/5, 6/4 आणि 2.1/4 हे अपूर्णांक तुम्हाला दाखवायचे आहे. समजलं असेल तुम्हाला? नक्कीच मज्जा आली असेल विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आपण पुढील घटकामध्ये भेटूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.